शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी देखील आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय आहे। कर्जमाफीबाबत देखील खुशखबर आहे। संपूर्ण बातमी पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जे चॅनलला सबस्क्राइब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील। आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून संपूर्ण सविस्तर बातम्या पाहायला मिळतील। नाफेडसह एनसीएफ साठी होणारी कांदा खरेदी बंद करावी, भारत दिघोळ यांची मागणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला नाफेडसह एनसीएफ साठी होणारी कांदा खरेदी बंद करा अशी मागणी त्यांनी जी आहे ती सांगितलेली आहे। तसेच भारत दिघोळ असं त्यांचं नाव आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड, पांढरे सोने चकाकले, धानाला 117 रुपये वाढ, उत्पादन खर्चावर 1.5 पट हमी भावाच्या घोषणा हवेतच शेतकरी व्यापाऱ्यांचे म्हणणे। तसेच सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला धान उत्पादक शेतकऱ्यांची हिरमोड चालू आहे असं देखील सांगितलेलं आहे। तसेच पांढरे सोने मात्र चकाकले असं त्यांचं म्हणणं आहे। धानाला 117 रुपये वाढ अशी पाहिजे आहे। स्वाभिमानी 1 जुलैपासून हाती घेणार कर्जमुक्ती अभियान, सर्वात मोठी बातमी। माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सरसकट कर्जमाफी करण्याबाबत जोर धरणार। एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील गरज आहे। सध्या पाहायला गेलं तर त्यांनी अशी माहिती दिलेली आहे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी 1 जुलैपासून स्वाभिमानी शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती अभियान आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोयाबीन कापसाचे जागतिक उत्पादन वाढण्याचा अंदाज। सध्या पाहायला गेलं तर सोयाबीन कापसाचे जागतिक उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। केंद्र सरकारने 19 जून रोजी 2024-25 हंगामासाठी 14 खरीप पिकांसाठी हमी भाव जाहीर केले। त्यातली त्यात फॉरवर्ड विक्रीचा करार कारणी सुद्धा जे आहे ती या हमी भावाचा उपयोग करता पाहायला मिळालेला आहे। म्हणजे सध्या पाहायला गेलं तर 11 जून रोजी हमी भावासाठी जे आहे ते बाजारभाव देखील सांगण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता अशी स्थिती दिसून येऊ शकते। नक्षत्र रुसले, मुख्यमंत्री करतील का भरपाई? दौऱ्यासाठी यंत्रणा सज्ज, जलपर्यटनासह 547 कोटींच्या विकास कामांचे होणार भूमिपूजन। सध्या पाहायला गेलं तर नक्षत्र तर रुसले, परंतु मुख्यमंत्री करतील का भरपाई असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। प्रशासन कामाला देखील लागले आहे असं देखील भाजपच्या काही अध्यक्षांचं मत आपल्याला पाहायला मिळत आहे। पीक कर्ज वाटप येत्या 2 महिन्यात पूर्ण करा, खरीप हंगाम आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांचे आदेश। सध्या जर पाहायला गेलं तर पीक कर्ज वाटप येत्या 2 महिन्यातच पूर्ण करा असं देखील सांगण्यात येत आहे। खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये विभागीय आयुक्ताचे आदेश आपल्याला दिसून येत आहे। सध्या पाहायला गेलं तर आता खरीपाची लागवड तोंडावर आलेली आहे। काही ठिकाणी खरीप पेरण्या सुरू देखील झालेल्या आहेत तर काही ठिकाणी होऊन देखील गेलेल्या आहेत, परंतु पीक कर्ज जे आहे ते फास्ट गतीने आपल्याला दिसून येत नाहीये। त्यामुळे असे आदेश देखील देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सध्या पाहायला गेलं तर पीक विमा योजना अनुदानाबाबत अंमलबजावणीबाबत उपस्थित मध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात दिनांक 20 जून रोजी बैठक पार पडलेली होती। आता सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। यामध्ये सन 2024च्या खरीप पीक विम्याची अतिशय महत्त्वाचा विषय मार्गी लागला असून या महिन्याच्या शेवटी खरीप पीक विम्याची 118 कोटींची रक्कम जी आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक आहे ते पाहूयात। यामध्ये सर्वात आधी बुलढाणा जिल्ह्याला रक्कम मिळणार आहे। आता पुढे कोणत्या जिल्ह्यांना रक्कम मिळणार आहे त्याबाबतची देखील या चॅनलवरती अपडेट मिळत असतात। सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। आता पुढे देखील आपण पुढच्या जिल्ह्यांचे नावे देखील पाहणार आहोत। सध्या स्थितीला 118 कोटींची मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर झाली आहे। खरीप हंगामासाठी बियाणे खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश। सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगामासाठी बियाणे व तसेच खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्या असं देखील सांगितलेलं आहे। असे आदेश जे आहेत ते सध्या स्थितीला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। सध्या पाहायला गेलं तर काही ठिकाणी बोगस बियाणे देखील पाहायला मिळत आहेत, त्याच्यावर देखील लवकर ॲक्शन घेण्यास सुरुवात देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, बियाणे घेताना आधी खात्री करा, त्यानंतरच बियाणे घ्या। कर्जमाफीबाबत सर्वात मोठी आनंदाची बातमी। लवकरच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येणार। सरसकट शेतकरी कर्जमाफी 2024 साठी 1 जुलैपासून अभियान।
एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील आपल्याला गरज पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला आता लवकरच मोठा निर्णय होण्याची देखील शक्यता आपल्याला दिसून येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तसेच सरसकट शेतकरी कर्जमाफी 2024 साठी 1 जुलैपासून अभियान पाहायला मिळणार आहे। सध्या पाहायला गेलं तर जून महिना सध्या स्थितीला सुरू आहे। आता 1 जुलैपासून लवकरच अभियान सुरू होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। शेतकऱ्यांनो ई-केवायसी करा नाहीतर पीक भरपाई विसरा। 48,4876 हजारांवर शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित, सेतू केंद्रात सुविधा। सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी काहींनी केलेली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान देखील जमा होत नसल्याच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळत नाहीत। सरकारकडून मदत येत आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाहीये। त्याचं कारण म्हणजे ई-केवायसी आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी नक्की करून घ्या, जेणेकरून सरकारच्या योजनांचा फायदा भेटेल। सरकारने जर सरसकट विमा दिला तर लवकरच खात्यात देखील येईल। बाजरी हवेली, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर भागासाठी 24,000 रुपये 2,640 रुपयांचा आपल्याला जाहिरात विमा आता पाहायला मिळणार आहे। तसेच नाचणी, मुळशी, बोरवेल्ला, खेडगाव, आंबेगाव यासाठी 20,800 रुपये प्रति शेतकरी विमा आपल्याला पाहायला मिळणार आहे। पीक विम्याबाबत मोठी अपडेट आहे तर तुरीला पाहायला गेलं तर आता शिरूर, बारामती, इंदापूर या ठिकाणी 35,000 रुपये 7,350 प्रति शेतकऱ्यांना जाहिरात विमा मिळण्याचा आहे। मान्सूनची जूनमधील तूट जुलैमध्ये भरून निघणार, हवामान खात्याचा अंदाज। पश्चिम भारतात लावणार जोरदार हजेरी, धो-धो पाऊस पुन्हा एकदा बरसणार। एकंदरीत पाहायला गेलं तर हवामान विभागाची ही माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात मान्सूनची जूनमधील तूट जी आहे ती सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे, ती तूट आता जुलैमध्ये लवकरच भरून निघणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। सध्या पाहायला गेलं तर 30 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळेल। काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते। बंगालच्या उपसागरातील शाखेचे मान्सून सक्रिय आपल्याला ही स्थिती दिसून येत आहे। त्यामुळे सध्या पाहायला गेलं तर पेरण्या ज्यांच्या झाल्या नसतील त्यांच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल, लवकरच पाऊस येत आहे। सोयाबीन, कापूस उत्पादकांना पीक विमा द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे। आता सरकारचा निर्णय देखील जर लवकर पाहायला मिळाला तर शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर चांगला दिलासाच म्हणावा लागेल। सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन तसेच कापूस पीक विमा काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही जमा झालेला नाहीये, तर लवकरात लवकर जमा करावा अशी मागणी आपल्याला शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पीक विम्याची देखील गरज पाहायला मिळत आहे, जेणेकरून आता खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना देखील लाभ मिळेल। निसर्ग उत्पन्न शासनाच्या धोरणावर शेतकऱ्यांची मदार, सोनपेठ तालुक्यातील स्थिती, कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक। आता राज्यातील बहुतांश भागामध्ये देखील असं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला निसर्ग उत्पन्न व शासनाच्या धोरणावर शेतकऱ्यांची मदार होत असल्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत। सध्या स्थितीला अशी स्थिती आपल्याला राज्यभरात काही ठिकाणी पाहायला देखील मिळत आहे। नुकसान भरपाई, पीक विमा अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी। आता सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय। सध्या पाहायला गेलं तर नुकसान भरपाई तसेच पीक विमा अनुदान अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नाहीये। त्यातली त्यात काही शेतकऱ्यांना पाठवलेले आहे, परंतु शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीये। जर आता पाहायला गेलं तर नुकसान भरपाई, पीक विमा अनुदान सरकार आता निर्णय घेत आहे का नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। सध्या स्थितीला मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वेळेस नुकसान झालेले होते, तसेच दुष्काळी स्थिती आपल्याला यावर्षी पाहायला मिळालेली होती। त्याचे अनुदान देखील केव्हा मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, सर्वात मोठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, तर पावसाचं दमदार आगमन आपल्याला पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे, तर विदर्भात देखील जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील चांगला पाऊस होईल असा अंदाज पाहायला मिळत आहे। रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की कळवा, जेणेकरून पीक विम्याचे अपडेट लवकरच देऊ।